विशाल अशोक लोंढे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडून भारत न्यूज नेटवर्कच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष शुभेच्छा। हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेशभाषा चाहे अनेक है। अशीच आपली भारतीय संस्कृती आणि आज आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन। चला तर मग फोन इन कार्यक्रम दिलखुलासमध्ये आपल्या सगळ्यांचं मी RJ ऋषी शेलार स्वागत करतो। सगळ्यात आधी सांगतो या कार्यक्रमाची प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटरर्स अँड डेकोरेटर्स, गो पावर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर। चला तर मग फोन इन कार्यक्रम दिलखुलासमध्ये आपल्याशी बातचीत करण्यासाठी आपल्याला पहिला फोन कोण करते ते पाहूया। हॅलो हॅलो, नमस्कार। फोन इन कार्यक्रम दिलखुलासमध्ये आपले स्वागत आहे। कोण बोलतंय? मी श्याम देशकर बोलतोय, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरवरून। श्यामजी, आपलं दिलखुलासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। खूप खूप धन्यवाद सर। श्यामजी, काय करता आपण, कुठे असता? सर मी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी पत्रकारिता क्षेत्रात काम करतोय गेले 10 वर्षापासून सर। जी 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 श्यामजी, खूप छान अनुभव तुम्हाला आलेले असतील। तुम्ही पण पत्रकार आहात आणि आज भारत न्यूजच्या कार्यक्रमात फोन केलाय, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटत आहे आणि तुम्ही अशा पद्धतीचा कार्यक्रम राबवत आहे, त्यामुळे जनतेसमोर कुठेतरी संदेश देणार असा कार्यक्रम तुम्ही राबवत आहे। खूप छान कार्यक्रम। निश्चितच धन्यवाद, आपले खूप सारे आभार या ठिकाणी। श्यामजी, तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्या नागपुरामध्ये स्वातंत्र्य दिन कशा पद्धतीने साजरा केला जातो? नक्कीच आमच्या नागपुरात स्वातंत्र्य दिन जे आहे हा एक खूप छान पद्धतीने राबवला जातोय। महत्वाचे विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाकडून एकदम उत्साहात हा राबवला जातोय आणि नागपूर शहरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील पाऊल उचलले जातात आणि इथले पुढारी लोक म्हणावं किंवा समाजसेवक म्हणता येणार की खूप छान पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी ध्वजारोहण करतात आणि चांगले कामं करतात आणि जे महत्वाचे जे सामाजिक जे लोक आहे ते अनाथ आश्रमांनी दान करण्याचं कामं करतात आणि ज्या ठिकाणी गौशाला आहे त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे महत्वाचे विशेष कार्यक्रम राबवले जातात आणि रॅली वगैरे पण काढण्यात येत असते आणि अन्नदान सुद्धा म्हणजे या ठिकाणी करण्यात येतात। महाराष्ट्राची उपराजधानी म्हणजे खूप छान पद्धतीने म्हणजे दरवर्षी हा कार्यक्रम म्हणजे राबवला आपण बघू शकतो। निश्चित। श्यामजी, मला आणखीन एक विचारायचं आहे, RSSचं मुख्यालय हे नागपुरात आहे आणि त्या ठिकाणची देखील कार्यक्रम तुम्हाला पाहण्याची संधी मिळत असेल, नाही का? हो, खूप छान त्या ठिकाणी म्हणजे कार्यक्रम होते आणि लोकांची पण गर्दी म्हणजे खूप राहते त्या ठिकाणी बघण्यासाठी आणि लोक सुद्धा म्हणजे उत्साहित राहतात तो कार्यक्रम बघायला। खूप छान म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम राबवले जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देखील त्या ठिकाणी दिले जातात। श्यामजी, तुम्हाला भारतातली अशी कुठली गोष्ट आहे जी खटकतीये? भारतातली नेमकी गोष्ट म्हणजे खटकणारं म्हणजे सगळ्यात मोठी रिश्वतखोरी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सर, जेणेकरून सामान्य माणसाला त्याच्या खूप अडचण जाणवत आहे। आधी जर आपण बघा तर रिश्वत कमी होणार असं बोलले जात होते काही पुढाऱ्यांकडून, पण तसं नेमकं बघायला नाही मिळत। ज्या ठिकाणी 10 रुपये काही लोकांना देऊन काही काम करायचं होतं, त्या ठिकाणी 100 रुपये, त्या ठिकाणी 1000 रुपये दिले जातात आणि नाही दिले तर ते कामं नाही होत। असं म्हणजे नागरिकांना सुद्धा म्हणजे अडथळा निर्माण होतोय। सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर होऊन पण अनेक ठिकाणी काही म्हणजे सगळेच नाही पण काही अधिकाऱ्यांकडून कामं जनतेचे होत नाही असे पत्रकारिता क्षेत्रात म्हणजे काम करताना जनता आमच्या समोर मांडत असते। हे सगळे प्रकार म्हणजे अक्षरशः बघायला मिळत आहे, तर हे याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे अशी एक आमची इच्छा आहे। निश्चितच। आणि आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनापर्यंत आम्ही आपला जो काही संदेश आहे तो निश्चितच पोहोचू। श्यामजी, धन्यवाद, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि खूप सुंदर मुद्दा तुम्ही मांडलाय की या ठिकाणी जी काही रिश्वत घेतली जाते ती कमी व्हावी असा उद्देश तुम्ही या ठिकाणी, खूप सुंदर असा मेसेज तुम्ही या स्वातंत्र्य दिनी या ठिकाणी दिलेला आहे। श्यामजी, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद। हॅलो, नमस्कार। फोन इन कार्यक्रम दिलखुलासमध्ये आपले स्वागत आहे। कोण बोलतंय? प्रसाद भोसले, बोला ना सर। प्रसादजी, कुठून बोलताय आपण? कर्जतवरून बोलतोय। अच्छा प्रसादजी, स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। ओके ओके, तुम्हाला पण सर। प्रसादजी, तुमच्याकडे स्वातंत्र्य दिन कशा पद्धतीने साजरा केला जातो? सर, आम्ही सकाळी शाळेमध्ये जातो, नंतर एक गावामधून रॅली निघते जी छोट्या मुलांची, नंतर भाषणे वगैरे होतात शाळेमध्ये, अशा प्रकारे करतो। अच्छा अच्छा। तुम्हाला भारतातली अशी कुठली गोष्ट आहे जी खटकते, जी गोष्ट नको आहे?
भारतामधली आता सध्या काय नाही. अच्छा, काय करता आपण? आता मी सध्या MSc झाली आहे माझी. अच्छा, MSc झाली. कुठल्या सब्जेक्ट मध्ये आपण MSc केली आहे? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. अच्छा, मला सांगा इथालची शिक्षण संस्था जी आहे ती व्यवस्थित आहे असं तुम्हाला वाटतं? येस येस, एकदम चांगले, काय अडचण नाही. आता तुमच्या आवडीचा पक्ष कुठला हा माझा प्रश्न असेल. भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी का बरं तुम्हाला भारतीय जनता पक्ष आवडतो? चांगले काम आहे सर त्यांचे. अच्छा, कामं चांगली आहेत. अच्छा, भारतीय जनता पक्षामध्ये तुम्हाला आवडणारं विशेष काम कोणाचं आहे? कुठल्या राजकीय नेत्याचं आहे? सभापती महोदय राम शिंदे साहेब आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री. जी, निश्चितच राम शिंदे असतील, सोबतच देवाभाऊ असतील, अनेक विविध योजना राबवून त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आणि शेतकरी पुत्र राम शिंदेंचं देखील काम अतिशय उत्कृष्ट आहे. निश्चितच देवाभाऊंची लाडकी बहीण योजना असेल किंवा विविध योजना असतील, आनंदाचा शिधा असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून भाजप सरकार या ठिकाणी गोरगरिबांना न्याय देण्याचं काम करते असं तुम्हाला वाटतं? निश्चितच. प्रसादजी, तुम्ही आज कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. विशाल अशोक लोंढे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडून भारत न्यूज नेटवर्कच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष शुभेच्छा. हॅलो. नमस्कार. फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये आपले स्वागत आहे. कोण बोलतंय? मी संध्या पिसे बोलते. संध्याजी, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. कुठून बोलताय संध्याजी आपण? अहमदनगर जिल्ह्यातून बोलते, राजकीय. अच्छा. संध्याजी, तुमचं खूप खूप स्वागत. संध्याजी, काय करता आपण? मी प्राथमिक शिक्षिका आहे सर. अच्छा, प्राथमिक शिक्षिका आहे. म्हणजे शिक्षिकेसाठी हा स्वातंत्र्य दिन खरंच खूप महत्त्वाचा असतो, नाही का? हो, सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. निश्चितच. तर संध्याजी, तुमच्या शाळेमध्ये कशा पद्धतीनं स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो? शाळेत आता सध्या शासनाचा हर घर तिरंगा झेंडा हा उपक्रम सुरू आहे. आणि 13 ऑगस्ट, 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या 3 दिवस सलग झेंडावंदन करायचं आहे. शिक्षकांनी आपल्या घरी, विद्यार्थ्यांनी आपल्या घरी केलं तरी चालते. आणि शाळेत तर ते कंपल्सरीच करायचे. त्याचे फोटो पुन्हा अपलोड करायचे लिंक वरती. मग आम्ही त्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतोय. अच्छा, स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, विद्यार्थ्यांची प्रभात फेरी. सकाळी आम्ही रोज आता 8 वाजता ध्वजारोहण घेतोय. आणि उद्याच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तर सगळीकडे देशभर झेंडावंदन होणारच आहे. निश्चितच. संध्याची, आपण विद्यार्थी असतो आणि आपण विद्यार्थी असताना त्यावेळेस जी काही 15 ऑगस्टची जी काही गडबड असते ती काही निराळीच असते, नाही का? तुमच्या आठवणीत राहिलेला असा 15 ऑगस्ट आहे कुठला लहानपणीचा? हो, आहे ना. म्हणजे लहानपणी आम्हाला 4 किलोमीटर चालत जावं लागायचं शाळेत. चालत जायचो. म्हणजे नवे कपडे तर नसायचे. आता शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला नवीन ड्रेस मिळतो बाबा, लाल ड्रेस मिळतो, पुन्हा शासनाचा एक निळा ड्रेस आहे साऊथचा. तसं पूर्वीच्या काही कसं असायचे, आपले जुनेच कपडे नव्याने इस्त्री करायचे आणि एकदम जोशामध्ये जायचं. आणि आपल्याला उत्सुकता कशाची? भाषण, आपलं भाषण नाही बाबा, आपण ते भाषणाची तयारी करायची. सरपंच छान करून द्यायचे. छानच होतं. म्हणजे खूप उत्साह असायचा. तसा उत्साह आजही मुलांमध्ये आढळतो आपल्याला. आता प्रत्येकाला कसं, म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला जुने कपडे असायचे. आता विद्यार्थ्यांना पालकांची आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे शासनाकडून ड्रेस मिळाल्यामुळे एकदम चकाचक विद्यार्थी येतात. छान वाटतं मुलांना पाहून. निश्चितच. आणि आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये खूप तफावत आहे. त्यांना सगळ्या गोष्टी मिळत आहेत. आणि असं असताना देखील संध्याजी, तुम्ही 4 किलोमीटर चालत जाऊन देखील सुद्धा तुम्ही जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका झाल्या. म्हणजे तुम्ही शाळेला कंटाळा न करता तुम्ही शाळा शिकल्या, ही खूप मोठी गोष्ट आहे, नाही का? आणि खरंच तुम्ही खूप जुन्या कुठली गोष्ट जी तुम्हाला खटकते? खटकायला आता कसं झालंय, म्हणजे बऱ्यापैकी आपण विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर सगळ्या जातीचे धर्माचे विद्यार्थी आमच्या शाळेत असतात. जेव्हा विद्यार्थी आमच्या डोळ्यासमोर असतो तेव्हा तो कोणत्या जातीचा आहे किंवा धर्माचा आहे हा विचार सुद्धा आमच्या मनात डोकावत नाही. आमचा एक अभ्यास आहे की अभ्यास त्या विद्यार्थ्याला पुढे कसं नेता येईल, त्याच्या गुणांना भाव कसा देता येईल, हा एकच ध्येय असतं आमचं.
पण आपण जर समाजाला बघितलं तर आज 2 समाजामध्ये तेढ निर्माण होती. विद्यार्थ्यांना बाबा कसं आपण सांगू, आता आपण नेहमी रोज म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, पण विद्यार्थी गावात काय बघतात, म्हणजे शाळेत आपण प्रतिज्ञा म्हणून घेतो आणि विद्यार्थी गावात असेच 2 भावंड भांडताना बघतात. तो विरोधाभास मुलांना कुठेतरी जाणवतो. निश्चितच, म्हणजे ही समाज व्यवस्था या ठिकाणी बदलणं खूप गरजेचं आहे, जातीय व्यवस्था. हो, सगळ्यांनी एकतेने वागलं पाहिजे, समानतेने वागलं पाहिजे, सर्वांना न्याय समान मिळाला पाहिजे. आणखीन विद्यार्थ्यांना आपण एक शिकवतो, मुलं गावात येत बघतात, कुठंतरी त्यांची द्विधावस्था होते. निश्चितच. आणि डॉक्टर आंबेडकरांनी इतकं सुंदर संविधान आपल्या भारताला दिलेलं आहे, फक्त ते प्रतिज्ञेपुरतं म्हणणं योग्य नाहीये की सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर ते आपण प्रत्यक्षात अंमलात आणणं खूप महत्त्वाचं आहे, नाही का संध्याजी? संध्याजी, अजून स्वातंत्र्य लढ्याबद्दल काय सांगाल? शिरीष कुमार असेल, तुम्हाला आठवते आपल्याला एक धडा होता शिरीष कुमारचा, आठवतोय का तुम्हाला तो? काय सांगाल त्या प्रेरणादायी गोष्टीबद्दल? काही आठवणी आहेत तुमच्याकडे? त्या प्रेरणादायी गोष्टीबद्दल काही आठवणी आहेत का? आहेत ना, म्हणजे धडा होता तो, त्या छोट्या बालकांना सुद्धा इंग्रजांनी ते गोळ्या घालून मारले होतं. ते छोटे घनश्याम, शिरीष कुमार हे 10-12 वर्षाचे होते. अच्छा, खरंच खूप सुंदर आपला भारत देश. स्वातंत्र्यासाठी दिलेलं सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान मोलाचं आहे. आज आपण स्वातंत्र्यात जगतोय, त्यांनी त्या परिस्थितीत कसे दिवस काढले, त्या स्वातंत्र्याचा आपण चांगल्या प्रकारे उपभोग घेतला पाहिजे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक आपण ओळखला पाहिजे. निश्चितच, आणि खूप सुंदर मत संध्याजी तुम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे. संध्याजी, तुम्हाला आवडणारी भारतातली एखादी गोष्ट सांगाल का? म्हणजे भारतामध्ये अनेक जातीचे धर्माचे लोक आजही विविध संस्कृती असणारे लोक एकोप्याने टिकून आहेत. भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे विविधतेत एकता जे आपण म्हणतो तिथं भारतासारखी दुसऱ्या देशात कुठेही असणार नाही. निश्चितच खूप सुंदर असा संदेश संध्याची आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि मी आपल्या प्रेक्षकांना देखील सांगू इच्छितो की संध्याजींना भारत सन्मान अवॉर्ड सर्वश्रेष्ठ आदर्श शिक्षिका हा देखील पुरस्कार मला वाटतं तुम्हालाच मिळालेला आहे. त्याच संध्या पिसे बोलतायत ना? निश्चितच संध्याजी, खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून, आणि तुमचं देशप्रेम देखील या ठिकाणी कळलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांविषयीची जी काही तुमची तळमळ आहे, तुम्ही आता म्हणालात की आम्ही विद्यार्थ्यांना शिकवताना कधी तो कुठल्या जातीचा किंवा कुठल्या धर्माचा आहे हे बघत नाही, तर आम्ही तो आमचा विद्यार्थी आहे आणि त्याला कसं परिपूर्ण घडवलं जाईल याकडे तुम्ही लक्ष देता. ही विशेष बाब खरं तर आजच्या सर्व शिक्षकांनी मनात ठसवली पाहिजे, मनात बसवली पाहिजे, कारण काही शाळेंमध्ये अजून देखील या ठिकाणी शिक्षक देखील जातीभेद करत असतात. आणि मला खूप अभिमान आहे संध्याजी की तुम्ही कुठल्याही जाती धर्माचा त्या ठिकाणी रागराग करत नाहीत किंवा कुठल्याही जाती धर्माबद्दल तुमच्या मनामध्ये द्वेष नाही. फक्त विद्यार्थी आमचा आहे आणि आम्ही त्याला घडवायचं आहे, त्याला आम्हाला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे एकच ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो. जात धर्म तिथं आम्हाला शिकवताना आड येत नाही. मला शेवटी एवढंच म्हणावं वाटते, लघुगीतात भेट आहे कुरान का, लघुगीतात भेट आहे कुरान का, ना हिंदू ना मुसलमान का, इस खून की कदर करो यारो, इस खून की कदर करो यारो, ये खून है मेरे हिंदुस्तान का, ये खून है मेरे हिंदुस्तान का. वाह वाह, क्या बात है संध्याजी, एकदम छान, एकदम बढिया, खूप सुंदर तुम्ही बोललाय. आणि तुमच्याशी बोलून खरंच आम्हाला खूप 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 आनंद झाला संध्याजी. खूप खरं तुम्ही मतं मांडलीत आणि एक व्याख्याता म्हणून देखील तुम्ही खरंच छान आहात. धन्यवाद संध्याजी, तुम्ही आज फोन इन कार्यक्रम दिल क्लासमध्ये सहभागी झालात. हो, धन्यवाद सर, थँक्यू. ओके. हॅलो, नमस्कार. फोन इन कार्यक्रम दिल मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलताय? मुन्नाजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि आज तुम्ही आपल्या चॅनलचे प्रतिनिधी असून देखील कार्यक्रमात फोन केलाय. खूप खूप धन्यवाद मुन्नाजी. मुन्नाजी, तुमच्याकडे स्वातंत्र्य दिन पुण्यामध्ये कसा साजरा केला जातो? खूप छान पद्धतीने साजरा केला जातो. आणि कार्यक्रम पण असतात सार्वजनिक आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह आपण तो कार्यक्रम पण दाखवणार आहोत. जी जी जी, निश्चितच. तुमच्या गावाकडे कशा पद्धतीने कार्यक्रम 15 ऑगस्ट साजरा केला जातो शाळेमध्ये? शाळेमध्ये सामाजिक उपक्रम घेतात मुलांना,
आपलं सांस्कृतिक कार्यक्रम असतात, डान्स वगैरे असतात. अच्छा. हो, खूप छान पद्धतीने गावात कार्यक्रम साजरा होतो. अच्छा. तुम्हाला लहानपणीची एखादी गोष्ट आठवते 15 ऑगस्ट बद्दल? लहानपणी आम्ही ज्यावेळेस शाळेत जायचो, लहानपणीचे आता किस्से खूप आहेत. निश्चितच. शाळेची आठवण तर 15 ऑगस्ट आला की लहानपणीची आठवण, लहानपणी. निश्चितच ती लहानपणीची गडबड आठवत असेल की आपल्याला सकाळी उद्या 15 ऑगस्ट आहे म्हटल्यानंतर लवकर उठायचंय, नाही का? लवकर उठायचं शाळेत, सकाळी 6 अच्छा. मग तुमच्या शाळेत प्रभात फेरी वगैरे निघायची का? हो, फेरी निघायची ना, गावात पूर्णपणे फेरी निघायची. आणि घोषणा वगैरे काय द्यायचे तुम्ही त्यावेळेस? घोषणा वगैरे काय द्यायचे तुम्ही? शाळेत घोषणा राहायची, भारत माता की जय, वंदे मातरम. अच्छा. पूर्ण गाव सांगत राहायचं. आज असं पुन्हा वाटतं का की मी अजून लहान असतो तर खूप छान झालं असतं? ती लहानपणीचे दिवस लहानपणीची खूप आठवण येते सर. असं वाटतं लहान पाहिजे होतं अजून, पण आता काय करता आता. निश्चितच मोठे झाल्यावरती आपल्याकडे खूप जबाबदाऱ्या येतात, नाही का? हो, जबाबदारी आले खूप. म्हणूनच असं म्हटलं जातं की लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. निश्चितच मुन्नाजी खूप मनापासून धन्यवाद. आणि निश्चित जी जी निश्चितच मुन्नाजी, तुम्ही आज कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. विशाल अशोक लोंढे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडून भारत न्यूज नेटवर्कच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष शुभेच्छा. हॅलो. हॅलो, नमस्कार. फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये आपले स्वागत आहे. कोण बोलताय? मी रूपा गायकवाड बोलते. रूपाजी, कुठून बोलताय आपण? मी मुंबईवरून बोलते. मुंबईमधून कुठून बोलताय? कल्याणवरून. अच्छा रूपाजी, तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तुम्हाला देखील सर. रूपाजी, काय करता आपण? सर, माझा डान्स क्लास आहे. वाह, क्या बात है रूपाजी. डान्स क्लास म्हटल्यानंतर रूपाजी, आता 15 ऑगस्टची तयारी वगैरे तुम्ही खूप केली असेल, नाही का? हो हो हो. शाळेतील मुलांना बोला बोला. ते डान्स कोरिओग्राफ केलेले आहेत देशभक्तीवरती, आणि ते आता परफॉर्म करत आहेत मुलं शाळेमध्ये. अच्छा, कुठली कुठली गाणी तुम्ही बसवलीत? स्वातंत्र्य दिन स्पेशल तुम्ही कोणती कोणती गाणी बसवलीत, डान्स कोरिओग्राफर केलीत? हॅलो. हा रुपाली, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा बोला ना सर. स्वातंत्र्य दिन स्पेशल कोणकोणती गाणी तुम्ही बसवलेली आहेत, कोरिओग्राफी केलेली आहेत? मी सर देश रंगीला रंगीला या गाण्यावरती मुलींचा स्पेशली डान्स कोरिओग्राफ केलेला आहे, आणि एक मुलांचा बसवलेला आहे सुनो गोष्ट दुनिया वालो, आणि एक डान्स मोठ्या मुलींचा देखील स्वातंत्र्य दिनानिमित्त बसवलेला आहे. असं 3 गाणे कोरिओग्राफ केलेले आहेत मी. तर आज शाळेत मुलांचे आहेत परफॉर्मन्स, ते देत आहेत तिथे परफॉर्म. निश्चितच देखील माझ्या क्लासवरती मुलांचे कार्यक्रम आहेत. रुपालीची, आपण लहान असतो आणि आपण लहान असताना जो काही आपला स्वातंत्र्य दिन असतो तर तो आपल्या आणखीन देखील लक्षात राहिलेला असतो असा. हो, तुम्ही लहानपणी कशा पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करत असायच्या? सर, खरं तर मी जेव्हा लहान होते आणि मी सरकारी शाळेमध्ये शिकलेली आहे, तर खूप सुंदर असा स्वातंत्र्य दिवस आमच्या शाळेमध्ये साजरी करायचे आम्ही. प्रत्येक वर्षी म्हणजे जसं मी 4थीत गेले, 4थी ते 5वी पर्यंत जे ध्वजारोहणाचं गीत असतं ते मी स्वतः गायचे. वाह, क्या बात है. पण खूप आवड आहे, तर मग ते जेव्हा ध्वजारोहण व्हायचं त्यावेळेस ते गाणं देखील मीच बोलायचे. आणि खूप सारे कार्यक्रम व्हायचे स्कूलमध्ये, जसं की मुलांना खाऊ वाटप करायचे आणि झेंडे वाटप करायचे. तर खूप छान व्हायचं, आणि सकाळी 6:30 पासून आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम चालू असायचा 11 वाजेपर्यंत. अच्छा रुपालीजी, तुम्ही आता म्हटलात की तुम्ही गाणी गायचा, एखादं गाणं होऊन जाऊ द्यात 15 ऑगस्ट स्पेशल. थोडं गुणगुणून दाखवाल आम्हाला कुठलं गाणं? काय म्हटले सर?
तुम्ही आता म्हटला की तुम्ही शाळेत होता त्यावेळेस तुम्ही ध्वजारोहणाचं गीत गायचा नाही का? एखादं गाणं गाऊन दाखवाल आम्हाला प्लीज आपल्या प्रेक्षकांसाठी, स्वातंत्र्य दिनाचं कुठलंही, देश रंगील असू द्यात किंवा कुठलंही असू द्यात. तर माझं जे फेवरेट गाणं आहे आपल्या देशभक्तीवरचं, ओके, मी गाते, मी प्रयत्न करते. निश्चितच. तर काय चूक झाली तर सांभाळून घ्या फक्त. निश्चितच निश्चितच निश्चितच. हर करम अपना करेंगे ये वतन तेरे लिए, दे दिया है जा भी देंगे ये वतन तेरे लिए, दे दिया है जा भी देंगे ये वतन तेरे लिए, हर करम अपना करेंगे ये वतन तेरे लिए, दे दिया है जा भी देंगे ये वतन तेरे लिए. थँक्यू सर. वा वा, क्या बात आहे रुपालीजी. खरंच तुमचा आवाज ऐकताना असं वाटत होतं की खरोखर कविता कृष्णमूर्ती हे गाणं गातायत. खरंच तुमचा आवाज एकदम सुंदर आहे आणि कविताजींना तुमचा आवाज खरंच खूप मिळता जुळता आहे. रुपालीजी, तुम्ही आज कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकं सुंदर गीत आपल्या भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी ऐकवलं त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला देखील स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष शुभेच्छा. हॅलो नमस्कार, फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? नमस्कार सर, मैं जम्मू एंड कश्मीर जोड़ी जिला से बोल रहा हूँ, संदीप रैना. संदीप रैना जी, आपका कई दिल से स्वागत है. आपने हमारे मराठी प्रोग्राम में फोन किया है. आपको बहुत सारी शुभकामनाएं इंडिपेंडेंस डे की. धन्यवाद, आप भी बहुत बहुत बधाई हो. जी जी जी. सैंडी जी, संदीप जी, आपके यहाँ पर मतलब किस तरह से जम्मू कश्मीर में स्वातंत्र्य दिन मनाया जाता है? यहाँ पे बड़े जोर शोरों से मनाया जा रहा है. आज 3-4 दिन पहले से तिरंगा रैली निकाली जा रही है. हर घर तिरंगा, हर स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटी, गवर्नमेंट बिल्डिंग पे हर जगह तिरंगा लहरा जा रहा है. कुछ स्कूलों ने आज सुबह रैली निकाली बारिश होने के बावजूद भी. जी 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 जी. तो एकंदर बहुत बढ़िया जोरों शोरों से जम्मू कश्मीर में भी स्वातंत्र्य दिन मनाया जाता है, इंडिपेंडेंस डे मनाया जाता है. में बड़ा जोर शोर हर्षोल्लास है. जी जी जी. मौसम साथ नहीं दे रहा, बारिश हो रही है 3-4 दिन से. जी. फिर भी लोगों के अंदर जोश की कमी नहीं है. अच्छा, लोगों में वो जोश वहाँ पर दिख रहा है. ऑपरेशन सिंदूर के बाद भी लोगों में उतना जोश है, ये काफ़ी है हमारे सबके लिए, है ना? तो आपके बचपन में कैसा आपके यहाँ पर प्रोग्राम रहता था? आप बचपन में जब हम छोटे रहते तो हम स्कूल में जाते तो उस वक्त का माहौल कैसा था आपका? बहुत बढ़िया माहौल था उस टाइम भी, हमारे टाइम में. बचपन से लेके अभी तक हर स्कूल में, चाहे वो गवर्नमेंट हो या प्राइवेट हो. अच्छा, बड़ी खुशी का माहौल रहता है इसमें. आपके पास कुछ बचपन की यादें हैं अभी इस वक्त हमारे साथ बांटने के लिए? बिल्कुल. बताइए कुछ. बारिश हो, पता चलता है कि 15 अगस्त के दिन बारिश तो होती है हमारे यहाँ पहाड़ी इलाका में. जी. तो बारिश चाहे जितनी मर्जी हो, भीगे कपड़े लेके हमने जाना है, भीगे कपड़े पहनकर वहाँ पे. जी. स्कर्ट करना, वहाँ पेड़ देना, पेड़ निकालनी हमने वहाँ पे. अच्छा, तो मतलब आप भीगे कपड़ों में बचपन में जाते थे स्वतंत्रता दिन मनाने के लिए? वहीं खेलना. ओह, क्या बात है. पहाड़ी इलाका तो एकदम झकास यार. हम भी सोच रहे कि कभी जम्मू कश्मीर आ जाए घूमने के लिए. आपको मोस्ट वेलकम. जी 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 जी. सैंडी जी, बहुत अच्छा लगा आपने हमारे साथ बातें की और आपको स्वातंत्र्य दिन की बहुत सारी शुभकामनाएं. धन्यवाद आपको. धन्यवाद. हेलो नमस्कार, फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये आपले स्वागत आहे. कोण बोलताय? मी विश्वनाथ आप्पा जोगदंड, थेरगाव तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर इथून बोलतोय. विश्वनाथ जोगदंडजी, आपलं कार्यक्रमात स्वागत आहे. विश्वनाथजी, आता आपण भारताचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, तर तुम्ही काय करता नेमकं? मी व्यवसायाने शिक्षक होतो. अच्छा. काही दिवस पर्यवेक्षक होतो संस्थेमध्ये. अच्छा.
आणि आता स्वतःची तिथून प्रेरणा घेऊन स्वतःची शिक्षण संस्था उभी केली. वाव. आणि त्याच्या मार्फत ज्ञानार्जनाचं नागेश्वर विद्यालय थेरगाव नावाची हायस्कूल आहे, ज्युनियर कॉलेज आहे, तिथं काम चालू आहे. निश्चितच. मग तुमच्या शाळेमध्ये कशा पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो? हो, तिथं स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आम्ही अगोदर 2-3 दिवस त्याची पूर्व तयारी करतो. अच्छा. स्वातंत्र्य दिन हा एक वेगळा राष्ट्रीय महोत्सव आहे. निश्चितच. आणि इतर सणापेक्षा त्याला वेगळं महत्व आहे. ज्यांनी त्याग आणि समर्पण दिलं स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या त्यागाचा हा महोत्सव असतो आणि भारत मुक्त झाल्याचा आनंदोत्सव असतो. स्वातंत्र्य दिन आम्ही मोठ्या 2-3 दिवसापासून तयारी करून साजरा करतो. त्यामध्ये प्रभात फेरी असते, त्यामध्ये गावाकडचं मुला मुलींचं लेझिम पथक असतं. क्या बात है. त्याच्यानंतर वाद्याच्या गजरामध्ये झांज पथक असतं, झांज पथक असतं. त्याच्यानंतर राष्ट्रीय गीत आणि चांगली गावभर फेरी काढली जाते. निश्चितच. ध्वजावंदन केलं जातं. निश्चितच. ध्वजारोहण केलं जातं. विश्वनाथजी 2-3 शाखा मिळून आम्ही एकत्रित सभेचं विद्यार्थ्यांच्या भाषणाचं आयोजन करतो. निश्चितच. विश्वनाथजी, तुम्ही शिक्षक होता, तुम्ही म्हणाला याआधी देखील, तुम्ही संस्थापक तर आहात पण याआधी पण तुम्ही शिक्षक होता. विश्वनाथजी, तुम्हाला स्वातंत्र्य दिन आठवतोय का? असा एखादा आठवणीतला स्वातंत्र्य दिन आहे जो अजून देखील तुमच्या स्मरणात राहिलेला आहे? मग तो लहानपणीचा असू द्यात किंवा आत्ताचा असू द्यात, शिक्षक झाल्यावरचा किंवा त्यानंतरचा. हा, तर मी ज्या संस्थेत शिक्षक होतो, अच्छा, ती जुन्नर तालुका शिक्षण मंडळ आणि येथील संस्था होती. पण ती संस्थेची शाखा हनुमान विद्यालय टाकळी खातगाव या ठिकाणी होती. अच्छा. अर्थात पूर्वी ती बहुजन शिक्षण संघ अहिल्यानगरची शाखा होती, परंतु अपरिहार्य कारणामुळे ती बोराजींच्या जुन्नर तालुक्याला जोडली गेली आणि त्या मार्फत नगर तालुक्यात ती शाखा आम्ही सुरू ठेवली होती. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विलोभनीय अशी विद्यालयाची सजावट, त्याचप्रमाणे विविध गुणदर्शनाचा, देशभक्तीपर गीतांचा, जागो हिंदुस्तान नावाचं गीतांचा कार्यक्रम व्हायचा. अच्छा. शेतकरी गीत व्हायची, कोळी गीत व्हायची. क्या बात आहे. आणि त्यागाची, समर्पणाची, स्वातंत्र्यवीरांना आठवणारी, त्यांच्या स्मृती जागृत करणारी असा बरगच्च 3 तासाचा आम्ही कार्यक्रम साजरा करायचो. तेव्हा त्या ठिकाणी अनेक वेळा प्रेक्षकांमधून उत्स्फूर्तपणे स्वातंत्र्य दिन चिराई हो या प्रकारच्या घोषणा व्हायच्या आणि या कोपऱ्यातून झाली की दुसऱ्या कोपऱ्यात आणून ते जवळजवळ 15 मिनिट अशा प्रकारच्या घोषणा झाल्या आणि अंग शहारलं. वाह, क्या बात है. मुली, वृद्ध, ग्रामस्थ, टीचर असा भेदभाव आमचा राहिला नाही. अच्छा. आणि आम्ही सगळेच 10-15 मिनिट त्या स्वातंत्र्य दिनाचा उद्घोष करीत होतो. तो माझ्या आयुष्यातला अतिशय अविस्मरणीय स्वातंत्र्य दिन ठरला. निश्चितच. विश्वनाथजी, विश्वनाथजी, आपण लहान असतो, तुमच्या लहानपणीचा स्वातंत्र्य दिन तुम्हाला आठवतोय का? कसं असायचं? कारण त्यावेळची जी परिस्थिती होती, आताच्या मुलांना तरी सगळ्या गोष्टी मिळतात, परंतु लहानपणी असं नव्हतं.
तुमच्या लहानपणीच्या काय आठवणी आहेत स्वातंत्र्य दिनाच्या? आमच्या लहानपणीच्या आठवणी अशा होत्या की आम्ही जिल्हा परिषद शाळा थेरगाव तालुका कर्जत अहिल्यानगर इथं आमचं बालपण गेलं. फक्त 50 विद्यार्थी होतो आम्ही. पुढे त्याची संख्या 100वर गेली. 1 ते 7 वर्ग होते. मग त्या 7 वर्गामध्ये आम्ही स्वातंत्र्य दिनाची भाषण करायचो. आणि विशेष म्हणजे चांगल्या प्रकारचं दुकान नसायचं. मग आमचे ग्रामस्थ मुलांना खाऊ घरीच तयार करायचे. क्या बात है. ते वाटायचे आणि सगळ्यांना तो खाऊ पुरेल एवढ्या प्रमाणात तो केलेला असायचा. आणि तोच आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा स्वातंत्र्य दिन म्हणून आम्ही साजरा करायचो. रांगोळ्या असायच्या, थोडशा स्वातंत्र्य दिनाच्या तिरंगा, फडफडणारा तिरंगा अशा प्रकारचं चित्र काढायचो. आणि चित्राच्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. आणि संध्याकाळी पुन्हा ध्वज उतरवण्याच्या वेळेस तशाच प्रकारचे बहुसंख्य ग्रामस्थ आणि विद्यार्थी यायचे आणि सलामी देऊन तो त्याचं वितरण व्हायचं. निश्चितच विश्वनाथजी, खूप सुंदर मत तुम्ही मांडलेलं आहे. आणि निश्चितच तुमच्या गावच्या ग्रामस्थांना देखील आणि आपल्या प्रेक्षकांना देखील जुन्या लहानपणीच्या आठवणी या ठिकाणी जाग्या झाल्या असतील. आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. विशाल अशोक लोंढे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडून भारत न्यूज नेटवर्कच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष शुभेच्छा. हॅलो, नमस्कार. फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये आपले स्वागत आहे. कोण बोलताय? मच्छिंद्र महाराज लांडगे. लांडगे महाराज, कुठून बोलताय आपण? पुणे सर. अच्छा, पुण्यातून बोलताय. मच्छिंद्रजी, आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा. हो, आमच्या स्वानंद आध्यात्मिक प्रतिष्ठान व स्वानंद देवदर्शन यात्रा कंपनीच्या माध्यमातून सर्व तुमच्या प्रेक्षकांना आणि भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मनापासून धन्यवाद. तुम्हाला देखील स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या भारत न्यूज नेटवर्क कडून शुभेच्छा. मच्छिंद्रजी, आपण लहान असतो आणि लहानपणी आपल्या सर्व काही गोष्टी निराळ्या असतात, नाही का? तुम्हाला असा लहानपणीचा कुठला स्वातंत्र्य दिन अजून स्मरणात आहे का? जेव्हा मी शाळेमध्ये 4थीला होतो आणि 15 ऑगस्ट सर्वजण काही ना काहीतरी आमची मुलं 15 ऑगस्टला भाषण द्यायचे. तर ते मनात असं वाटायचं की कधी आपण पण स्टेजवर जावं, लिखाण काम करायचो बस आणि बोलण्यासाठी इच्छा असायची. परंतु घेऊन जायचो, चिठ्ठी खिशामध्ये ठेवायचो आणि आज बोलेल उद्या बोलेल ते लोकांचं ते तत्मम झालेलं बघायचो आणि ती चिठ्ठी तशीच राहून जायची, सगळं तसंच व्हायचं. आणि मग आपलं झेंडावंदन सलामी द्यायची, शिक्षकांचे आशीर्वाद घ्यायचे आणि जे बोलले ते साचवायचं आपल्या हातमध्ये काही ना काहीतरी आणि मग यायचं. अशा पद्धतीचा आमचा दिनक्रम होता. निश्चितच. आणि मला एक सांगा, तुम्हाला भारतातल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अशा कुठल्या गोष्टी ज्या खटकतात, ज्या भारतामध्ये कुठल्या गोष्टी नकोय तसं तुम्हाला वाटतं? असं तर बघा, जे संविधानाला धरून राहायला पाहिजे पहिली गोष्ट. जे संविधानाच्या विरुद्ध वागतात ते चुकीचं आहे. भ्रष्टाचारी जे लोक आहेत ते भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे. सर्व लोकांना सर्व समानतेने वागणूक दिली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत जगण्यासाठी. आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त एवढं सांगेल की लोकशाही मजबूत झाली पाहिजे. जसं की आता तुमचा मीडिया जो आहे तो लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, तो अजून मजबूत झाला पाहिजे. आणि तुमच्या सगळ्यांकडून निपक्षपणे पत्रकारिता झाली पाहिजे. निश्चितच. भारत न्यूज नेटवर्क नेहमीच निपक्षपाती पत्रकारितेसाठी ओळखला जातो. आणि आज पण तुला सांगतो की मगाशी प्रश्न विचारत मला 15 ऑगस्ट म्हणजे लहानपणीचं, पण आज पण आम्ही आमच्या संस्थेमार्फत 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त आरोग्य शिबिर वगैरे आम्ही घेत असतो. आपण सर्व लोकांना आपलं हॉस्पिटल आहे 30 रुपये ओपीडी, 100 रुपये ECG
अशा पद्धतीचं सोयी सुविधा देतोय. आणि आता पण आपण आरोग्य शिबिर वगैरे घेत असतो, तर ते आरोग्य शिबिर चालू आहे बघा. निश्चितच. आणि त्या शिबिराचा आपल्या प्रेक्षकांनी देखील लाभ घ्यावा. हडपसरमध्ये ही ठिकाणं आहे. आणि निश्चितच महाराज, मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट विचारायची आहे. बघा, आत्ताच्या मुलांना सगळ्या सोयी सुविधा मिळतात, कपडे वगैरे. पूर्वी आपल्या काळात तसं नसायचं, एकच ड्रेस असायचा आणि त्यामध्ये आपल्याला तो स्वातंत्र्य दिनाला असायचा. काय सांगाल, ते काही आठवणी आहेत तुमच्याकडे तशा पद्धतीच्या? ऍक्च्युली खरं सांगू महाराज, म्हणजे मला सांगतो की आमच्या काळामध्ये आम्हाला कपडेच नव्हते हो. फाटकी तुटकी कपडे असायचे, शर्ट फाटलं किंवा शर्टचं खिसा फाटलेला असायचा, चड्डी फाटलेली असायची, चप्पल नसायची नीटनेटकी. आणि अशा परिस्थितीत पण आमच्या आई वडील तांब्याने वगैरे इस्त्री करायचे. तेव्हा इस्त्री पण नव्हती व्यवस्थितपणे. तांब्यामध्ये कोळसा वगैरे टाकून त्याला प्रेस करून त्याच्यावरती जे झेंडा गेला तो 2 रुपये बघायचो, ते पण नसायचे. अशा पद्धतीचा आम्ही स्वातंत्र्य साजरा केला त्याचा. निश्चितच. तुम्ही आता तांब्याचा विषय काढला, त्यावरूनच मला माझ्या आठवणी देखील ताज्या झालेल्या आहेत. आमच्या घरात देखील इस्त्री नसायची आणि आई पहाटे उठून तांब्याने ती इस्त्री करायची आणि आम्हाला शाळेत जाण्यासाठी रेडी करायची. खरंच रम्य ते बालपण असं म्हटलं जातं, नाही का? अजून देखील असं वाटतं की आपण लहान असतो तर खरंच खूप छान झालं असतं. नक्कीच मच्छिंद्रजी, आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष शुभेच्छा. ओके. नमस्कार, फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये आपले स्वागत आहे. कोण बोलतोय? मी काकडे सर बोलतोय, मुख्याध्यापक नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर. काकडेजी, आपले स्वागत आहे फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये. काकडेजी, तुम्ही मुख्याध्यापक आहात, आताच तुम्ही बोलला, तर एकूणच कशा पद्धतीने तुमच्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो? आमच्या शाळेमध्ये गेल्या 8 दिवस 2 तारखेपासून या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव हा राष्ट्रीय कार्यक्रम आम्ही अगदी आनंदाने साजरा करत आहोत. यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांची तिरंग्यासह रॅली काढली, प्रभात फेरी काढली, त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा घेतली, काही देशभक्तीपर गायनाचा कार्यक्रम घेतला. आणि काल संपूर्ण दिवसभर मध्ये विद्यार्थ्यांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग होऊन खूप चांगल्या पद्धतीने संचलन केलं. आणि आता आज संध्याकाळी त्या विद्यार्थ्यांची काव्यात संचलनाची सराव करून घेतला. त्यानंतर आता उद्या ठीक 7:30 वाजता प्रभात फेरीचं आयोजन केलं जाणार आहे. यामध्ये सर्व विद्यार्थी रांगेमध्ये शिस्तबद्ध पद्धतीमध्ये या स्वातंत्र्य दिनाच्या घोषणाबाजीने सुरुवात करून संपूर्ण गावातून ही प्रभात फेरी काढणार आहोत. निश्चितच. त्यानंतर प्रभात फेरीच्या दरम्यान गावामध्ये सर्वप्रथम आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी ध्वजवंदना करणार आहोत, त्या ठिकाणी सलामी देणार आहोत. आणि त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये ध्वजवंदना होऊन आमचे विद्यार्थी आमच्या विद्यालयात येणार आहेत. निश्चितच. काकडे सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, आता तुम्ही मुख्याध्यापक तर आहात, लहानपणीची अशी काही एखादी गोष्ट आठवते तुमच्या लहानपणीचा, आठवणीतला स्वातंत्र्य दिन तुमच्या स्मरणात आहे अजून अद्याप? हो. सांगू शकाल एखादी लहानपणीची जुनी आठवण? लहानपणी आम्ही स्वातंत्र्य दिनानिमित्त आदल्या दिवशी संध्याकाळी आमचे त्यावेळेस एकच ड्रेस असायचा, हाफ पॅन्ट असायची. ती हाफ पॅन्ट खाकी रंगाची होती आणि पांढरा शर्ट असायचा. आणि मग संध्याकाळी आम्हाला 1 तासभर शाळा लवकर सुटायची आणि मग ह्या सुटलेल्या वेळेचा उपयोग आम्ही हे एकच ड्रेस स्वच्छ धुवून घ्यायचो आणि त्यावेळेस इस्त्री नसायची. आणि मग आम्हाला आमचे सर लोक सांगायचे कडक कपड्यामध्ये आले पाहिजेत. मग आम्ही ते कपड्याला इस्त्री करण्यासाठी एका मोठ्या तांब्यामध्ये किंवा चरवीमध्ये कोळसे घ्यायचो आणि त्या कोळशाच्या माध्यमामधून त्या टोपीला इस्त्री करणं असेल, पॅन्टला इस्त्री करणं असेल. आणि मग एकदा तर माझ्याकडून असं झालं, इस्त्री करत असताना एकतर पहिलीच पॅन्ट फाटलेली माझी हाफ पॅन्ट आणि त्याच्यात त्या तांब्यातील जे काही कोळसा होता तो त्याच्यावर पडला आणि तो पडलेला कोळसा त्या ठिकाणी पूर्ण चड्डी माझी काय झाली मागच्या बाजूने
जळाली गेली होती. पण मी आपल्या देशाचा अभिमान म्हणून मलाही अभिमान वाटला की काय हरकत नाही, माझी पॅन्ट जरी जळाली असेल तरी माझा देश मी कधी जळू देणार नाही. त्या देशासाठी अहोरात्र आम्ही प्रयत्न करू. आणि ही एक भावना, प्रेरणा त्या 15 ऑगस्टची मिळाल्यामुळं आम्ही त्याच कंडिशन मध्ये ती पॅन्ट फाटलेली असून सुद्धा आलो. आणि त्यामुळं आम्हाला त्या देशाचा अभिमान वाटला आणि आजही तोच अभिमान आहे. निश्चितच काकडी सर, अतिशय दिलखेचक अशी तुमची लहानपणीची गोष्ट आहे आणि आम्हाला निश्चितच, आम्हालाच नाही तर टोटली आपल्या भारत न्यूजच्या प्रेक्षकांना ही प्रेरणा देत राहील. खरंच तुम्ही आता जे सांगितलं, मी माझा जो काही ड्रेस आहे तो जरी जळाला तरी पण मी माझा देश कधीही जळू देणार नाही. देशासाठी मी अखंड सेवेत तत्पर असेल. आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टींमुळेच तुम्ही आज मुख्याध्यापक या पदापर्यंत पोहोचलेला आहात. खूप खूप छान वाटलं काकडे सर तुमच्याशी संवाद साधून. तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनापासून शुभेच्छा आणि तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ओके. हॅलो, नमस्कार. फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये आपले स्वागत आहे. कोण बोलते? मी कैलास लहाने बोलतो, छत्रपती संभाजीनगर येथून. कैलासजी, काय करता आपण? मी पोलीस इन्स्पेक्टर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे MIDC शिरपूर पोलीस. निश्चितच कैलासजी, आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. कैलासजी, खरं तर एका पोलिसासाठी स्वातंत्र्य दिन खरंच खूप महत्त्वाचा असतो. पोलिसासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठी हा स्वातंत्र्य दिन खूप महत्त्वाचा असतो. तुम्हाला अशी एखादी लहानपणाची गोष्ट आठवते का? असा स्वातंत्र्य दिन आठवतोय जो तुमच्या स्मरणात आहे? शाळेत असताना आम्ही झेंडावंदन 15 ऑगस्टच्या वेळी जेव्हा तो फडकवायचे असतात, प्रमुख पाहुणे येणार असतात आणि ते आम्हाला खाऊ देणार असतात, तर आमचं लक्ष झेंडावंदन संपल्यानंतर ते खाऊ कधी मिळेल ह्याकडे जास्त लक्ष असतं. जी, निश्चितच आपलं लहानपण असतं आणि लहानपणी मुलं खरंच खूप अल्लड असतात. आणि 15 ऑगस्ट म्हटल्यानंतर लहान मुलांना त्या दिवशी खाऊ वाटप केला जातो. आपली परिस्थिती कशी होती लहानपणी? बघा, आपल्या काळात आपण ज्यावेळेस असाल त्यावेळेस इतकी काही सुधारित परिस्थिती आपली नसेल. आजच्या मुलांना सगळ्या सोयी सुविधा मिळतात, नवीन ड्रेसेस वगैरे शाळेत वाटप केले जातात. तसं तुमच्या वेळेस तसं असायचं? कसं असायचं? तुमचा काळ कसा होता? आमचा काळ खूप अटीतटीचा होता. शाळेची म्हणजे शाळेत सुरुवात प्रार्थनेपासून तर स्पोर्ट्सचा खेळण्याचा क्लास तो सगळ्यांना आवडायचा. त्यानंतर परिस्थिती म्हणलं तर शिकवणी चांगली होती, त्यात काही वादच नाहीये. पण शिक्षण, आजचं शिक्षण खूप महागडं आहे. त्यावेळेस आम्हाला महिन्याला 5 रुपये फीस असायची फक्त. हा एक मोठा दुजाभाव आहे. त्यानंतर शिक्षण हे खूप सध्याच्या काळात हायर झालेलं आहे. म्हणजे कॉम्पिटिशन वाढले, त्या काळात प्रायव्हेट सेक्टर मध्ये जे आहेत स्कूल कॉलेज याचं डिमांड खूप वाढलेलं आहे. त्यावेळेस होते प्रायव्हेट पण होते, पण त्यांच्या फीस फार कमी होत्या. आता कॉम्पिटिशन वाढल्यामुळे एकमेकांना पुढं कसं न्यायचं, पुढं कसं जायचं हे सगळ्यांचंच कॉम्पिटिशन लागलेलं आहे. म्हणजे प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा डॉक्टर, इंजिनियर किंवा मोठा अधिकारीच व्हावा. त्यावेळेस असं एवढं हे दृष्टिकोन नव्हते की माझा मुलगा शिकावा आणि चांगला मोठा व्हावा, असं टार्गेट होतं. पण आजचे टार्गेट वेगळे आहे. निश्चितच त्यावेळेसचे टार्गेट वेगळे होते. कैलासजी, तुम्हाला भारतातली अशी कुठली गोष्ट आहे जी खटकते? भारतातली आम्हाला एकच गोष्ट खटकते, भारत पाकिस्तान नाही, भारतात ती व्हायला नाही पाहिजे. निश्चितच. भारतातली आवडणारी अशी कुठली गोष्ट आहे तुम्हाला, जी गोष्ट भारतातली तुम्हाला खूप आवडते? सर्वात आवडती गोष्ट म्हणजे विविध जाती धर्माचे लोक राहतात आणि हेच सौभाग्य आणि भारताची खूप मोठी चांगली गोष्ट आहे की संविधानात्मक गोष्टी अवलंबतात आणि त्या दृष्टीनं भारताच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. त्यामुळे भारत देशात सुजलाम सुफलाम आणि एकदम
प्रगतशील होत चालला आहे. याच्यासारखं आणखी काय पाहिजे बा? निश्चितच कैलासजी, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपलं मत मांडलं त्याबद्दल धन्यवाद. आणि आपणास स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या टोटली छत्रपती संभाजीनगर पोलिसांना देखील भारत न्यूज नेटवर्ककडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही सगळे आहात म्हणून आम्ही आहोत निश्चितच. आणि आज खूप छान वाटतं, एक पोलीस ऑफिसर आमच्याशी संवाद साधतोय. धन्यवाद, आपण कार्यक्रमात सहभागी झालात. थँक्यू व्हेरी मच. विशाल अशोक लोंढे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडून भारत न्यूज नेटवर्कच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष शुभेच्छा. नमस्कार, फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये आपले स्वागत आहे. कोण बोलतोय? मी काकडे सर बोलतोय, मुख्याध्यापक नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर. काकडेजी, आपले स्वागत आहे फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये. काकडेजी, तुम्ही मुख्याध्यापक आहात, आताच तुम्ही बोलला, तर एकूणच कशा पद्धतीने तुमच्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो? आमच्या शाळेमध्ये गेल्या 8 दिवस 2 तारखेपासून या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव हा राष्ट्रीय कार्यक्रम आम्ही अगदी आनंदाने साजरा करत आहोत. यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांची तिरंग्यासह रॅली काढली, प्रभात फेरी काढली, त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा घेतली, काही देशभक्तीपर गायनाचा कार्यक्रम घेतला. आणि काल संपूर्ण दिवसभर मध्ये विद्यार्थ्यांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग होऊन खूप चांगल्या पद्धतीने संचलन केलं. आणि आता आज संध्याकाळी त्या विद्यार्थ्यांची काव्यात संचलनाची सराव करून घेतला. त्यानंतर आता उद्या ठीक 7:30 वाजता प्रभात फेरीचं आयोजन केलं जाणार आहे. यामध्ये सर्व विद्यार्थी रांगेमध्ये शिस्तबद्ध पद्धतीमध्ये या स्वातंत्र्य दिनाच्या घोषणाबाजीने सुरुवात करून संपूर्ण गावातून ही प्रभात फेरी काढणार आहोत. निश्चितच. त्यानंतर प्रभात फेरीच्या दरम्यान गावामध्ये सर्वप्रथम आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी ध्वजवंदना करणार आहोत, त्या ठिकाणी सलामी देणार आहोत. आणि त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये ध्वजवंदना होऊन आमचे विद्यार्थी आमच्या विद्यालयात येणार आहेत. निश्चितच. काकडे सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, आता तुम्ही मुख्याध्यापक तर आहात, लहानपणीची अशी काही एखादी गोष्ट आठवते तुमच्या लहानपणीचा, आठवणीतला स्वातंत्र्य दिन तुमच्या स्मरणात आहे अजून अद्याप? हो. सांगू शकाल एखादी लहानपणीची जुनी आठवण? लहानपणी आम्ही स्वातंत्र्य दिनानिमित्त आदल्या दिवशी संध्याकाळी आमचे त्यावेळेस एकच ड्रेस असायचा, हाफ पॅन्ट असायची. ती हाफ पॅन्ट खाकी रंगाची होती आणि पांढरा शर्ट असायचा. आणि मग संध्याकाळी आम्हाला 1 तासभर शाळा लवकर सुटायची. आणि मग ह्या सुटलेल्या वेळेचा उपयोग आम्ही हे एकच ड्रेस स्वच्छ धुवून घ्यायचो. आणि त्यावेळेस इस्त्री नसायची. आणि मग आम्हाला आमचे सर लोक सांगायचे कडक कपड्यामध्ये आले पाहिजेत. मग आम्ही ते कपड्याला इस्त्री करण्यासाठी एका मोठ्या तांब्यामध्ये किंवा चरवीमध्ये कोळसे घ्यायचो. आणि त्या कोळशाच्या माध्यमामधून त्या टोपीला इस्त्री करणं असेल, पॅन्टला इस्त्री करणं असेल. आणि मग एकदा तर माझ्याकडून असं झालं, इस्त्री करत असताना एकतर पहिलीच पॅन्ट फाटलेली माझी हाफ पॅन्ट, आणि त्याच्यात त्या तांब्यातील जे काही कोळसा होता तो त्याच्यावर पडला. आणि तो पडलेला कोळसा त्या ठिकाणी पूर्ण चड्डी माझी काय झाली मागच्या बाजूने जळाली गेली होती. पण मी आपल्या देशाचा अभिमान म्हणून मलाही अभिमान वाटला की काय हरकत नाही, माझी पॅन्ट जरी जळाली असेल तरी माझा देश मी कधी जळू देणार नाही. त्या देशासाठी अहोरात्र आम्ही प्रयत्न करू. आणि ही एक भावना, प्रेरणा त्या 15 ऑगस्टची मिळाल्यामुळं आम्ही त्याच कंडिशन मध्ये ती पॅन्ट फाटलेली असून सुद्धा आलो. आणि त्यामुळं आम्हाला त्या देशाचा अभिमान वाटला आणि आजही तोच अभिमान आहे. निश्चितच. काकडे सर, अतिशय दिलखेचक अशी तुमची लहानपणीची गोष्ट आहे. आणि आम्हाला निश्चितच, आम्हालाच नाही तर टोटली आपल्या भारत न्यूजच्या प्रेक्षकांना ही प्रेरणा देत राहील. खरंच तुम्ही आता जे सांगितलं, मी माझा जो काही ड्रेस आहे तो जरी जळाला तरी पण मी माझा देश कधीही जळू देणार नाही. देशासाठी मी अखंड सेवेत तत्पर असेल. आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टींमुळेच तुम्ही आज मुख्याध्यापक या पदापर्यंत पोहोचलेला आहात. खूप खूप छान वाटलं काकडे सर तुमच्याशी संवाद साधून. तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनापासून शुभेच्छा. आणि तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ओके.
प्रेक्षक हो, आजच्या या कार्यक्रमात आपल्याला काही सुखद दुःखद अनुभव आले, परंतु आज आपल्या लक्षात आलं की आपल्या भारतावरती निष्ठावंत लोक खरंच खूप प्रेम करतात. बघा, भारत हा देश विविध सौंदर्याने नटलेला आहे. जम्मू काश्मीर ते थेट महाराष्ट्रापर्यंत वेगवेगळी संस्कृती आहे. इडली डोशापासून जो प्रवास चालू होतो तो थेट पाव बटरपर्यंत येऊन पोहोचतो किंवा पुरणपोळीपर्यंत येऊन पोहोचतो. अशी आपली भारतातील विविध संस्कृती आणि विविध जाती धर्मातली लोक या आपल्या भारतात राहतात. आणि खरंच एक गर्वाने या ठिकाणी म्हणावंसं वाटतं, सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा, हम बुलबुले है इसकी यह गुलसिता हमारा, हम बुलबुले है इसकी यह गुलसिता हमारा. यासह आज दिलखुलासमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा भारत न्यूज मराठी HD. रहा नेहमी पुढे, सदैव अपडेट. विशाल अशोक लोंढे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडून भारत न्यूज नेटवर्कच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष शुभेच्छा.